नमस्कार मंडळी, चला आपण बनवत आहोत पावभाजी. पावभाजी म्हणते पण पाव नाही आहे, म्हणजे ते आवडतच नाही आम्हाला जास्त खायला, म्हणून मग पाव स्किप करू आणि पराठा करू त्याच्यासोबत. आपण डायरेक्ट कुकरमध्येच अशी दाखवल्याप्रमाणे आहे ना फोडणी देऊन घेऊ. सगळ्या भाज्या त्याच्यातच टाकून द्यायच्या आणि एक थोडीशी तूर डाळ पण टाकायची. आपलं मसाला वगैरे सगळं टाकायचं, पावभाजी मसाला, पाणी टाकायचं. कुकरला झाकण लावून घेऊ. बघा, कुकरला झाकण लावून घेतल्यानंतर शिट्या करून घेऊ आणि बघा लगेचच ती तयार झालेली आहे. म्हणजे असं परत परत फोडणी द्यायचा त्रास नाही होत घडी घडी आपल्याला. एकदाच ते काय करून होतं. त्यानंतर कोथिंबीर आणि लिंबू टाकून घेऊ आणि तयार आहे आपली पावभाजी. एन्जॉय. Thanks for watching.